पाहत आहात एल एस मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात 50 मिनिटं बैठक। बैठकीनंतर भाजप अध्यक्ष नितीन नवीन शहांच्या निवासस्थानी पोहोचले। दिल्लीत काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चांना उधाण। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बंडखोर 6 खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांना गती मिळण्याची शक्यता। सुविधांच्या विकासाला गती मिळावी, खासदारांची अमित शहा यांच्याकडे मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत दाखल होणार। सुनेत्रा पवारांकडून पालखी सोहळ्याचं स्वागत। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर हत्या प्रकरणी सर्वपक्षीय महामोर्चाचं आयोजन। मोर्चात नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता। पुणेकरांना दिलासा, 22 जुलैपर्यंत पाणी कपात रद्द। महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला आदेश। पुणे मुंबई रेल्वे रद्द झाल्यानं ई शिवाई बसच्या फेऱ्या एसटी महामंडळानं वाढवल्या। दररोज 130 ई शिवाई बस फेऱ्या सुरू। लोणावळा कर्जतजवळ दरड कोसळल्यानं अनेक गाड्या रद्द। बदलापुरात एफडीएची मोठी कारवाई। फ्लिपकार्ट मिनिट्स कंपनीचा परवाना निलंबित। ग्राहकाला बुरशीयुक्त पिझ्झा बेस दिल्याप्रकरणी एफडीएची कारवाई। मावळमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। पुन्हा एकदा शेती कामाला वेग। भात उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना आशा। यवतमाळच्या पुसदमधील खंडाळा घाटात एसटीला भीषण आग। आगीत एसटीचा समोरील भाग जळून खाक। एसटीमधील 43 प्रवासी थोडक्यात बचावले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। लातूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई। कुष्ठधाम परिसरात अवैध गांजा विक्रीवर छापा। छापेत 52,000 किमतीचा 2 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा एल एस मराठी।